आपले एक नवीन सॉफ्टवेअर तुम्हाला इंट्रोडक्शन करतो. त्याचे नाव आहे इझी माय पी डी एफ. हे पी डी एफचे खूप ॲडव्हान्स सॉफ्टवेअर आहे जे तुम्हाला पी डी एफ एडिटरमध्ये सहसा मिळत नाही. हे फंक्शन आपण दिलेले आहे. हे काम करण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जावं लागते. ऑनलाईनमध्ये हे काम करता येते. त्यात ॲड येतात आणि शेवटी ऑनलाईन काम करताना प्रत्येक वेळेस तुम्हाला वेबसाईट ओपन करा. वेबसाईटवर काही वेबसाईट लिमिट असते 10 MB 2 MB किंवा 10 वेळा दिवसात 3 वेळा. आपलं हे सॉफ्टवेअर आहे पूर्ण ऑफलाईन आहे आणि यामध्ये खूप सारे फंक्शन्स आहेत. आता तुम्हाला दाखवतो मी. हे आपला इंटरफेस असा आहे. हे जर ओपन केलं तुम्ही, सिम्पल एकदम प्लेन इंटरफेस ठेवला आहे. म्हणजे ज्यामध्ये काहीच आपण हार्ड आणि बल्की करण्याचं काम नाही केलं. एकदम प्लेन. फक्त 12 MBचं सॉफ्टवेअर आहे. 12 MBमध्ये तुम्हाला सगळे फंक्शन मिळतील पी डी एफचे. इथे तुम्हाला ओपन पी डी एफ आहे. तुम्ही कोणती पण पी डी एफ ओपन करा. आता समजा मी ही पी डी एफ ओपन केली. या पी डी एफमध्ये जवळपास 168 पेज आहे. बघा 168 पेज आहे. आता ही पूर्ण महाराष्ट्राची पी डी एफ आहे, पण आपल्याला आपल्या जिल्ह्याची पाहिजे असते, आपल्या तालुक्याची सेव्ह करून ठेवावी लागते. हे मोठी पी डी एफ कशाला सेव्ह करायची, तर आपण आपले फक्त पेज सिलेक्ट करू शकतो आणि इथे जर तुम्ही सेव्हला क्लिक केले तर तुमची आपली ही जी 3 पेज असतील सिलेक्ट केलेले तेवढीच पी डी एफ सेव्ह होईल. आता तुम्ही चेक पण करू शकता. याला जर डबल क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला प्रिव्ह्यू पण दिसतो. आता प्रिव्ह्यू तुम्ही झूम पण करू शकता, झूम आउट करू शकता. इथे फिट पेजचा ऑप्शन आहे. झूम इन केलेला असला फिट पेज होऊ शकतो. इथे प्रिंटचा पण ऑप्शन दिलेला आहे आपण इथेच. म्हणजे तुम्ही या करंट पेज जो दिसतो त्याची प्रिंट पण काढू शकता. इथून इथे प्रिंट करा आणि प्रिंट येऊन जाईल. आता हे जी पी डी एफ आहे यात तुम्ही तुमचे तालुके सिलेक्ट करायचे किंवा तुमचा जिल्हा किंवा तुम्हाला जे पेज सेव्ह करायचे असतील, ज्या पेजची पी डी एफ बनवायची असेल तेवढे सिलेक्ट करा आणि इथे क्लिक करा सेव्ह पी डी एफला आणि त्याला नवीन नाव द्या. आता मी देतो 1 2 4 कारण 4 पेज होते ते. तुम्ही नाव काही देऊ शकता. सेव्ह करा. बघा मेसेज आला पी डी एफ सेव्ह सक्सेसफुल आणि ही इथे पी डी एफ बनली आपली. आता ही त्यामध्ये फक्त 1 ते 4 म्हणजे आपण जे सिलेक्ट केलं होतं तेवढेच पेज आहेत. आता आपल्याला हे वर्डचं लेटर आणि एक्सेलची फॉर्मॅट एकाच पी डी एफमध्ये द्यायचं आहे. तर आपण काय करणार आहे, आता ज्यांच्याकडे इझी माय वर्ड आहे त्याला तर एकदम सिम्पल आहे. फक्त त्या पेजला क्लिक करा आणि कंट्रोल शिफ्ट आणि ई दाबा. लगेच डेस्कटॉपवर त्याची पी डी एफ तयार झाली. हे बघा तुम्हाला दाखवतो मी मिनिमाइज करून. इथे लेटर तयार झालं. आता एक्सेलचं करायचं. एक्सेलला पण सेम कंट्रोल शिफ्ट आणि ई दाबा. एवढं सिम्पल आजपर्यंत कधीच कोणालाच मिळालं नाही. तुम्ही हे सॉफ्टवेअर वापरा आपले इझी माय एक्सेल, इझी माय वर्ड. यामध्ये तुम्हाला ते ऑप्शन जातात. फक्त कंट्रोल शिफ्ट आणि ई दाबलं लगेच तुमची पी डी एफ बनली. हे बघा डेस्कटॉपवर लेटर आणि हे फॉर्मॅट. हे वर्डची फाईल आहे, एक्सेलची फाईल आहे. आता आपण ओपन करायचं. हे लेटर घेतलं मी, ॲड केलं. हे लेटरचं पेज आलं. आता पुन्हा मी ॲड पी डी एफ करणार आणि फॉर्मॅट घेणार. हा इथं फॉर्मॅट आपला एक्सेलमध्ये बनवला होता. बघा 2 एकत्र ॲड झाले. आता आपण करणार सेव्ह पी डी एफ. त्याला नाव देणार लेटर विथ फॉर्मॅट. म्हणजे बघा एक्सेलमध्ये बनवलेलं प्रपत्र आणि वर्डमध्ये बनवलेलं लेटर हे दोन्ही पी डी एफ सेव्ह सक्सेसफुल आणि हे बघा हे तयार झाली इथे. असे तुम्ही हे पी डी एफ सॉफ्टवेअरमध्ये खूप सारे ऑप्शन आहे. आता यामध्ये अजून काय ऑप्शन आहे तर बघा लेफ्ट रोटेट. म्हणजे एखादं पेज असतो तो तुम्हाला हॉरिझॉन्टल असतो, तुम्हाला व्हर्टिकल करायचा असतो. तुम्ही याच्यातून ते व्हर्टिकल रोटेट करू शकता किंवा हॉरिझॉन्टल रोटेट करू शकता. त्यानंतर इथे कीप सिलेक्टेड आहे. म्हणजे खूप सारे पेज असले आपण जे सिलेक्ट केले 2-3 कीप सिलेक्टेड ठेवायचं. बाकीचे आपलं डिलीट होऊन जातील. जेवढे सिलेक्ट केले तेवढे राहतील. त्यानंतर सिलेक्ट ऑल, अनसिलेक्ट ऑल. मूव अप आहे. म्हणजे आता हे लेटर आपल्याला नंतर पाहिजे, फॉर्मॅट आधी पाहिजे असेल तुम्ही मूव अप करा. त्याची पोझिशन बदलेल. म्हणजे तुम्ही मागे पुढे पेज करू शकता. जेवढे चेक केले ते डिलीट करू शकता. म्हणजे आपल्याला बरेच वेळा होते एखादी फाईल येते त्यामध्ये 10 पेज असतात. 10 मध्ये 2 डिलीट करून आपल्याला ती फाईल सेव्ह करायची असते किंवा ते 10 मध्ये 2 डिलीट करायचे आणि आपल्या नवीन त्यात 2 ॲड करायचे, नंतर सेव्ह करायचे. तर असे पी डी एफचं सॉफ्टवेअर आहे. बेस्ट सॉफ्टवेअर आहे आणि एवढे फंक्शन तुम्हाला कुठेच मिळणार नाही पी डी एफच्या सॉफ्टवेअरमध्ये. बघा हे फॉर्मॅट दाखवतो तुम्हाला. झूम इन झूम आउट सगळे ऑप्शन आहे आपल्याकडे आहे. प्रिंटचा पण ऑप्शन आहे. तुम्हाला समजा खूप मोठी फाईल असेल तर 2च पेज प्रिंट करायचे. तुम्ही सिलेक्ट चेक करा आणि त्याला प्रिंटचे ऑप्शन द्या. प्रिंट येऊन जाईल. तर असे आपले इझी माय पी डी एफ सॉफ्टवेअर वापरणे चालू करा.
आणि इझीमाय वर्ड आणि इझीमाय एक्सेल तर तुम्ही पहिले वापरतच आहात. जे वापरत नसतील त्यांनी इन्स्टॉल करा आणि वापरणे चालू करा.